सर आपल्याला गेल्या वर्षी शाळा दुरुस्तीला आपण 266 कामं मंजूर केली. आग्रह धरला होता की प्राथमिक शाळांच्या दुरुस्तीवर आपण जास्त पैसे खर्च करू. हो सर आपल्याला केले सर. 23-24 मध्ये सर चांगले पैसे मिळाले सर. नवीन शाळा बांधकामाला आपल्या 17,50,00,000 आले आणि दुरुस्तीला 7 कोटी रुपये. नवीन वर्ग खोली सर त्याची सर संख्या पण आपल्याकडे आहे. शाळा दुरुस्तीची आपण त्याच्यातून 266 कामं मंजूर केली सर. त्यापैकी 27 कामं सर ई टेंडरिंग, 37 कामांची वर्क ऑर्डर झाल्या. 229 कामं आता टेंडरला आहेत सर. आम्ही संपवतो सर. या वर्षी असं आपल्याला टार्गेट ठेवायचं आहे की नियोजन मधूनही जास्त पैसे काढू आणि काही CSR मिळवू. जिल्ह्यातल्या शाळांची दुरुस्ती न होता शिल्लक राहिला नाही अशा दिशेने आपण वाटचाल करायची. म्हणून मग जरा तुम्ही एक चार्ट तयार करा की जिल्ह्यामध्ये प्राथमिक शाळा किती, कंपाऊंड नाही, मुलींचे टॉयलेट नाही, ई लर्निंग नाही, असे 5 निकष काढा आणि त्यात आपल्याला किती देता येईल. त्यातलं 23-24 तुमचा दावा असा आहे की सगळे खर्च झाले. म्हणजे प्लॅनिंग झालंय सर. खर्च होतील ते काय अडचण ते कसे खर्च होतील आता. 23-24 ची जी कामं 2 वर्ष खर्च करता येईल. आपल्याला ह्या मार्च पर्यंत मुदत आहे आपण लवकरच पुन्हा तोच लागेल की तो खर्च तुम्ही केला नाही तो पण या वर्षी जाईल. म्हणजे मग पैसे आहेत आणि कामं होत नाही असं होईल ना. ही का राहिली 23-24 टेंडर का राहिली सर. फॉर्म थोड्या लेट झाल्या. फेब्रुवारी आणि मार्चला झाले आणि 16 मार्च 23-24 आपण जुलै एंड पर्यंत पूर्ण करू. नाही सर आम्ही 8 जुलैच्या फर्स्ट वीक पर्यंत आम्ही सगळे वर्क ऑर्डर संपवू. तुम्हाला प्रॅक्टिकल सांगतो जुलैच्या एंड पर्यंत पूर्ण होतील. नाही सर सप्टेंबर 15 ऑगस्ट पर्यंत होईल. तुम्ही तर जुलै फर्स्ट वीक म्हणताय. टेंडर होतील सर. वर्क ऑर्डर होईल आणि कन्स्ट्रक्शन वर्क असल्यामुळे वर्क ऑर्डर झाले की आपलं काम संपलं. ते कॉन्ट्रॅक्टरचं मॉनिटरिंग करणं त्यालाही बिलं काढण्याची काळजी असते. टेंडर आणि वर्क ऑर्डर ते संपेल. मग गावातील लोक मोठ्या कॉन्ट्रॅक्टरचा ते संपेल सर 100%. तर मग पुढच्या निधीला हात लावता हो सर. आणि तर मग ते पिक्चर उभं करता येईल की काय पेंडिंग आहे. ओके सर. दुरुस्तीची कामं छोटी आहेत आपली 2-2.5-3 लाखाची. ती 15 ऑगस्ट पर्यंत संपतील. पण तर शाळा खोल्याचं मोठं काम आहे सर. नसतात, काचा फुटलेल्या असतात, किरकोळ किंवा गळती वगैरे अत्यंत दयनीय स्थिती असते. असे तुम्ही आमच्या लोकजनसेवा चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.